गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी एमओटी थिअरीच्या बेसिसवर मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहोत. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण बनवलीच त्यासाठी आहे की जो मॉलिक्यूल बनत असतो त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे आता प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या, जसं मॉलिक्युल्स बनल्यानंतर त्यामध्ये जे ॲटम्स असतात त्या ॲटम्समध्ये असणारी बॉन्ड ऑर्डर बघा लक्षात ठेवायचं आहे. बॉन्ड ऑर्डर ही प्रॉपर्टीज आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या बेसिसवर एक्सप्लेन करणार आहोत. त्यानंतर बॉन्ड ऑर्डर आपण ॲक्च्युअली कॅल्क्युलेट करत असताना फॉर्म्युला आहे हा नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स. आता हे जे एन बी आहे, एन बी ॲक्च्युअली काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि एन ए मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जे आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनपासून कॅल्क्युलेट करणार आहोत. ही जी प्रॉपर्टी आहे बॉन्ड ऑर्डर, ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीनुसार आपण काय करतो, एक्सप्लेन करतो. सेकंड प्रॉपर्टीज आपण जे समजून घेणार आहोत, बॉन्ड ऑर्डरवरच बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. बॉन्ड लेंथ, आता बॉन्ड ऑर्डर जर जास्त असेल, सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, तर सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ जास्त असेल, डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ कमी असेल आणि ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ त्यापेक्षाही कमी असेल. म्हणून सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती आहे बॉन्ड लेंथ. ही बॉन्ड लेंथ सुद्धा आपण या मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीच्या बेसिसवर एक्सप्लेन करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, डिस्टन्स बिटवीन द बॉन्ड लेंथ्स म्हणजेच काय असते, डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियाय, दोन न्यूक्लियाय मधला डिस्टन्स, त्यालाच आपण बॉन्ड लेंथ म्हणतो. आता ही जी बॉन्ड लेंथ आहे, ही बॉन्ड लेंथ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बॉन्ड ऑर्डर रेट. आता ज्यांची बघा लक्षात ठेवायचं आहे, बॉन्ड लेंथ जी असते तर बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. त्याच्यामुळे आपण बॉन्ड ऑर्डर काढलं तर बऱ्याचशा प्रॉपर्टी सॉल्व्ह होतात. बॉन्ड ऑर्डर लक्षात ठेवा, तर ज्यांची बॉन्ड ऑर्डर जास्त असेल, म्हणजे ट्रिपल बॉन्ड असेल तर तो शॉर्टर असेल, डबल बॉन्ड असेल तर थोडा मोठा असेल आणि सिंगल बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ जास्त असेल. म्हणून बॉन्ड ऑर्डर जर जास्त असेल तर बॉन्ड लेंथ कमी असते. हे आपण स्टडी करणार. आता नेक्स्ट आपण स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी सुद्धा एक्सप्लेन करणार आहोत. आता मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी कशावर ठरवणार आहोत, आपण बॉन्ड ऑर्डरवरूनच ठरवणार आहोत. मोर द बॉन्ड ऑर्डर मोर द स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल्स. म्हणून थर्ड जे आहे, थर्ड प्रॉपर्टी आपण काय करणार आहोत, स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल्स. म्हणजे एखादा मॉलिक्यूल्स तयार होऊ शकतो का नाही हे सुद्धा आपण या मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीवरून समजावून सांगू शकतो. स्टेबिलिटी ऑफ मॉलिक्यूल्स कशावर डिपेंड असेल, बॉन्ड ऑर्डर. तर बॉन्ड ऑर्डर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर द मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. इफ बॉन्ड ऑर्डर इज 0 और मायनस देन द मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट. आता बघा, म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल सुद्धा आपण कशावरून ठरवणार आहोत, बॉन्ड ऑर्डरवरून ठरवणार आहोत. म्हणून आपण इथे सांगणार आहोत की जी स्टॅबिलिटी असते, स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूलची जी स्टॅबिलिटी आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बघा, हे सुद्धा बॉन्ड ऑर्डरशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आपल्याला माहिती आहे की जर नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, तर त्यावेळेस बॉन्ड ऑर्डर जी राहणार आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, बॉन्ड ऑर्डर जी राहणार आहे ती ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह राहणार आहे. बरोबर आहे की नाही. अँड दॅट टाइम द मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. तो मॉलिक्यूल काय होईल, तयार होईल. द मॉलिक्यूल इज एक्झिस्ट म्हणजे तो मॉलिक्यूल तयार होणार आहे, एक्झिस्ट. ठीक आहे. त्यानंतर
दुसऱ्या दोन कंडिशन्स असते बघा लक्षात ठेवायचं आहे बी कंडिशन्समध्ये इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज लेस than the number of electrons in anti-bonding molecular orbital. The bond order is less than 0 means negative. Bond order काय राहणार आहे तुमची bond order is less than 0 means negative राहील. आणि तिसरी सिच्युएशन अशी आहे की नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन bonding molecular orbital is equal to number of electrons in anti-bonding molecular orbital. हे जर सेम असेल तर bond order become 0. Bond order become 0. आणि bond order ह्या दोन्ही कंडिशन असेल तर molecule does not exist. तो molecule काय होणार नाही exist होणार नाही. Molecule does not exist. तो molecule exist राहणार नाही म्हणजे तो तयार होणार नाही. हे सिच्युएशन आहे. आपण ही सर्व स्टडी करणारच आहोत मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम मध्ये बरोबर आहे. ती चौथी प्रॉपर्टी आपण स्टडी करू ती म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. ही सुद्धा बॉन्ड ऑर्डरवर डिपेंड असते बघा लक्षात ठेवायचं आहे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असते ते सुद्धा कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतात की बॉन्ड ऑर्डरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. म्हणून आपण सांगतो की हे जे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असते बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर बॉन्ड ऑर्डरला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. मोर द बॉन्ड ऑर्डर मोर द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. त्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी जी आहे ती आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्युल्स. एखादा मॉलिक्युल्स मॅग्नेटिक बिहेवियर जे आहे पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक हे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामने आपण एक्सप्लेन करू शकतो. आणि म्हणून महत्त्वाची प्रॉपर्टी ही आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. जी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते ती आपण यांची एक्सप्लेन करणार आहोत. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये दोन प्रकारचे असतात, एक पॅरामॅग्नेटिक आणि दुसरी डायमॅग्नेटिक. तर बघा डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण कशाला म्हणत असतो बघा लक्षात ठेवायचं आहे. व्हेन द मॉलिक्यूल डज नॉट कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दे आर डायमॅग्नेटिक. मीन्स व्हेन मॉलिक्यूल does not have unpaired electrons. यांच्यापाशी जर काय नसेल unpaired electrons नसेल it is diamagnetic. जर यांच्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढली आपण आणि त्यांच्यामध्ये सर्वच इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर ते सबस्टन्स आपण डायमॅग्नेटिक म्हणत असतो. ते मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक म्हणतो. आणि काही मॉलिक्यूल आपण पॅरामॅग्नेटिक सांगत असतो पॅरामॅग्नेटिक. आता ही जी पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे ही त्यांच्या कशावर डिपेंड असते त्यांची जी मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहोत त्यामध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर तो सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असतो. म्हणून व्हेन मॉलिक्यूल कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील इन देअर मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम त्यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राममध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्यांचं नेचर काय राहणार आहे पॅरामॅग्नेटिक. आता हे जे प्रॉपर्टीज आहे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामवर आपण एक्सप्लेन केलेले आहे ज्याच्यामुळे आपण एखादा मॉलिक्यूल एक्झिस्ट असतो का नसतो हे सांगू शकतो. त्यांची बॉन्ड ऑर्डर किती असेल बॉन्ड एनर्जी कशी असेल जर कंपॅरिझन केली तर अशा प्रकारे. आणि स्टॅबिलिटी त्यांच्या कोणाची जास्त असेल ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता वन बाय वन आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू पहिल्यांदा. आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करून कोणते मॉलिक्यूल पॅरामॅग्नेटिक असतील कोणते डायमॅग्नेटिक असतील त्यांचा बॉन्ड ऑर्डर काय आहे अशा प्रकारे
ते स्टेबल आहेत का अनस्टेबल आहेत, दे आर एक्झिस्ट ऑर नॉट, दॅट इज एक्सप्लेन. याआधी आपण ज्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामच्या बेसिसवर ज्या मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहोत त्यांच्याविषयी माहिती केली होती. आता आपण एक एक मॉलिक्यूल ड्रॉ करू मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामनुसार आणि त्या प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये कशा प्रकारच्या आहेत आणि त्यानुसार कोणता मॉलिक्यूल स्टेबल आहे, कोणता मॉलिक्यूल एक्झिस्ट होईल ते आपण काय करू, एक्सप्लेन करू. तर सुरुवातीला आपण 3 मॉलिक्यूलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहोत. एक H2 मॉलिक्यूल्स, H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स आणि H2 निगेटिव्ह मॉलिक्यूल्स आणि यांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू. तर सुरुवातीला मी फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल्स घेतो. बघा लक्षात ठेवायचं आहे फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन आपण एक्सप्लेन करू. आता H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन्स एक्सप्लेन करत असताना हा जो H2 मॉलिक्यूल आहे हे 2 ॲटमच्या ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल यांनी तयार केलेली आहे. त्यामुळं नॅचरली एक हायड्रोजन ॲटमच्या ॲटमिक ऑर्बिटल दुसऱ्या हायड्रोजन ॲटमच्या ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन्स होतील आणि यांच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतील, म्हणजे H2 मॉलिक्यूल बनलेला आहे. त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स माहिती पाहिजे कोणाचं, या हायड्रोजन ॲटमचं. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स घेणार आहोत कोणाचं, हायड्रोजन ॲटमचं 1s मध्ये अशा प्रकारे. आणि ह्या ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतील. त्यामुळे आपण आता इकडे डायग्राम ड्रॉ करू. इकडे आपण एनर्जी चेंज ड्रॉ करत असतो. इकडे आपण एनर्जी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता ॲक्च्युली एक हायड्रोजन ॲटम्स आहेत त्यांची 1s ॲटमिक ऑर्बिटल आहे आपली, ज्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे. ही झाली हायड्रोजन ॲटमची ॲटमिक ऑर्बिटल्स. ॲटमिक ऑर्बिटल एका हायड्रोजन ॲटमची. अशीच दुसऱ्या हायड्रोजन ॲटमची ॲटमिक ऑर्बिटल्स जी 1s आहे की नाही, ज्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे. हा दुसरा हायड्रोजन ॲटम्स आहे, यांची ॲटमिक ऑर्बिटल आहे. तर ह्या 2 ॲटमिक ऑर्बिटल जेव्हा काय होतील, सेम एनर्जीच्या कंबाईन्स होतील तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतील. एक जी मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ती लोअर एनर्जी मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल आणि एक हायर एनर्जी मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल. आता जी लोअर एनर्जी मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ती आहे सिग्मा 1s आणि जी हायर मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ती आहे सिग्मा स्टार 1s. याला आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणत असतो. आता ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटल आपली तयार झाली आहे की नाही, सिग्मा 1s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतो आपण याला, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि ही जी सिग्मा स्टार 1s हायर एनर्जी ऑर्बिटल तयार झाली हिला आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणत असतो. आता बघा जेवढ्या ॲटमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटलही बनत असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तुमच्या तयार झालेल्या आहेत या 2 ॲटमिक ऑर्बिटलपासून आहे की नाही, तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन्स अकॉर्डिंग टू द अबाव प्रिन्सिपल. पहिले लोअर एनर्जी ऑर्बिटल भरणार आहोत. हे 2 इलेक्ट्रॉन्स लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये फिलअप होतील. आता 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप झाल्यामुळे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये एकही इलेक्ट्रॉन जाणार नाही. त्यामुळे हे झाले आता जी तुमची मॉलिक्युलर ऑर्बिटल, हे झाल्या तुमच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ H2 मॉलिक्युल्स. तर अशा प्रकारे हे एनर्जी डायग्राम्स तयार होणार आहे. आता या एनर्जी डायग्राम्सतून आपण त्यांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स मॉलिक्युलर ऑर्बिटल मधलं ते आपण लिहिणार आहोत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 मॉलिक्युल्स. सर्वात पहिल्यांदा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यांच्यामुळं मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन ऑफ H2 मॉलिक्युल्स काय म्हणणार आपण, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स. जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते तसं मॉलिक्यूलचं आता मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स राहणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स काय राहणार आहे त्याचं, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सिग्मा स्टार 1s मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स आहेत.
ही झाली बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, ही झाली अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यामुळं आपण यांच्यातून आता यांची काय काढणार आहोत, बॉन्ड ऑर्डर काढणार आहोत. बघा बॉन्ड ऑर्डर काढणार आहोत. बॉन्ड ऑर्डरसाठी काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स डिवायडेड बाय 2. आता बॉन्डिंग मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, अँटी बॉन्डिंग मध्ये 0 आहे. त्याच्यामुळे आपण या फॉर्म्युलामध्ये यांची किंमत टाकू. 2 minus 0 divided by 2 means 2 by 2 means काय होईल 1. त्याच्यामुळे यांच्यामधली बॉन्ड ऑर्डर किती येते, सिंगल बॉन्ड येते यांच्यामध्ये. आणि म्हणून द सिंगल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द 2 हायड्रोजन ॲटम इन अ मॉलिक्युल्स, H2 मॉलिक्युल्स मध्ये. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की मॉलिक्यूल केव्हा एक्झिस्ट होत असते, वेन नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जर जास्त असेल अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्सपेक्षा, तर द मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. हा स्टेबल मॉलिक्यूल असतो, स्टेबल मॉलिक्यूल्स आहे बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ सिंगल बॉन्ड अँड इट इज एक्झिस्ट. म्हणजे हे तयार सुद्धा होत असतो अशा प्रकारे. त्यानंतर आपण यांचं मॅग्नेटिक नेचर सांगत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक नेचर. तर मॅग्नेटिक नेचर कसं राहणार आहे या H2 मॉलिक्यूलचं ते सांगा. H2 मॉलिक्यूलमध्ये ऑल दी इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे अनपेअर्ड नाहीच आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशनमध्ये. आणि असं जर झालं तर ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, दॅट्स वाय दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. ते काय असतात, डायमॅग्नेटिक इन नेचर असतात, म्हणून हे डायमॅग्नेटिक इन नेचर असते. तर अशा प्रकारे आपण या H2 मॉलिक्यूलची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम सुद्धा काढली आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स, बॉन्ड ऑर्डर, त्याच्यानंतर मॉलिक्यूल इज एक्झिस्ट ऑर नॉट मीन्स स्टेबल ऑर नॉट. इट इज अ स्टेबल मॉलिक्यूल बिकॉज नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर in molecular orbit than number of electrons in anti-bonding orbitals. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगितली आपण की ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, दॅट्स वाय इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. आता नेक्स्ट आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहोत H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूलसाठी. बघा आता हे H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल कसा बनला असेल सांगा. आता कोणासाठी काढणार आहोत आपण H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स. ते एक H आणि एक H पॉझिटिव्ह पासून हा H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल बनला असेल, बरोबर आहे. मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, इलेक्ट्रॉनिक कोणाचं, एका H ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ Hचं काय राहणार आहे 1s. आणि आपण सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासाठी करणार आहोत, H पॉझिटिव्हचं. ते काय येणार आहे 1s0. चला ह्या दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन करू आणि हा मॉलिक्यूल तयार करू आणि यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवू. त्यासाठी आपण आता डायग्राम पुन्हा ड्रॉ करू, आहे की नाही. तर ह्या डायग्राममध्ये आता दोन, एक H ॲटम आहे आणि एक H आयन्स आहे. चला एक H ॲटम्सची मी काय काढतो, H ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स काढतो, ॲटॉमिक ऑर्बिटल. तर H ॲटम कशी ॲटॉमिक ऑर्बिटल्स कोणती आहे सांगा, 1s ॲटॉमिक ऑर्बिटल आहे ज्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे. आणि इथे सुद्धा यांची 1sच आहे, कोणाची, H पॉझिटिव्ह आयनची ॲटॉमिक ऑर्बिटल्स. बट इट इज वॅकंट, ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स निघून गेलेला आहे. तर हे H ॲटम आहे आणि हे H आयन्स याची ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे. ह्या दोन जेव्हा कंबाईन्स होतील तर यांच्यापासून काय तयार होईल, मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले. तर ही मॉलिक्युलर ऑर्बिटल राहणार आहे सिग्मा 1s. जितके ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतात तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असतात. पण ज्या मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात आहे की नाही, तर त्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये जेवढे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात तेवढ्याच अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. त्याच्यामुळं या दोन ॲटॉमिक ऑर्बिटल पासून दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील, पण एक लोअर एनर्जी असेल आणि एक हायर एनर्जी ऑर्बिटल असेल. लोअर एनर्जी ऑर्बिटल्सला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणत असतो, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आणि हायर एनर्जी ऑर्बिटलला आपण अँटी बॉन्डिंग
मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणत असतो. आता आपल्यापाशी वनच इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करू अकॉर्डिंग टू द अबव प्रिन्सिपल. तर बघा इथे 1 इलेक्ट्रॉन्स येईल, इथे तर काहीच नाही लागले. ही झाली आता H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूलची मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हे झालं त्यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल झाल्या. आता आपण यांचं मॉलिक्युलर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल जर आपण इथे पुटअप केले तर किती येईल? आता इथे 1च इलेक्ट्रॉन्स येईल, कारण एकाच पाशी इलेक्ट्रॉन्स आहे, एकापाशी नाहीच आहे. त्याच्यामुळे यांचं जर मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन केलं तर ते काय येणार आहे? 1s1 आहे की नाही? 1s1 सिग्मा 1s1 सिग्मा 1s1 आणि सिग्मा स्टार 1s0 असेल. आता नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1 आणि नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग मध्ये 0. त्याच्यामुळे इथं पुटअप करू नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे 1 - 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ ऑर्डर येईल. आणि हाफ जर ऑर्डर येत असेल बरोबर आहे तर मॉलिक्यूल इज अनस्टेबल. थोडा अनस्टेबल असेल. इट इज एक्झिस्ट बट इट इज अनस्टेबल आहे की नाही? म्हणून इथे नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग. द मॉलिक्यूल इज स्टेबल बट कंपॅरेटिव्हली लेस स्टेबल दॅन H2 मॉलिक्यूल्स आहे की नाही? तर आपण काय म्हणू? अनस्टेबल मॉलिक्यूल बनवू बिकॉज हाफ द बॉन्ड ऑर्डर. अनस्टेबल मॉलिक्यूल्स तयार होईल H2 मॉलिक्यूल्स बिकॉज ऑफ हाफ बॉन्ड ऑर्डर आहे की नाही? बघा लक्षात ठेवायचं आहे. अनस्टेबल मॉलिक्यूल्स तयार होईल. ऍक्च्युली मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. तो मॉलिक्यूल एक्झिस्ट होणार आहे. त्याचं कारण असं आहे की बॉन्ड ऑर्डर किती येऊन राहिली आपली? 0.5 आणि 0.5 मीन्स देर इज समथिंग अट्रॅक्शन्स बिटवीन देम. But it is less stable as compared to H2 molecule because H2 molecule has one bond order. आता मॅग्नेटिक नेचर सांगणार आहोत आपण. मॅग्नेटिक नेचर मध्ये काय सांगसाल तुम्ही? की इट कंटेन वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. दॅट्स व्हाय इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. पॅरामॅग्नेटिक इन नेचर. मॅग्नेटिक इन नेचर यांचं नेचर जे आहे ते कोणतं राहणार आहे? पॅरामॅग्नेटिक नेचर राहील. क्लिअर आहे? अशा प्रकारे आता आपण कोणाची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम करणार आहोत? H2 निगेटिव्ह आयन्स मॉलिक्यूलची. बघा फॉर्मेशन्स ऑफ कोणतं काढणार आहोत आपण? फॉर्मेशन्स ऑफ H2 निगेटिव्ह मॉलिक्यूल्स म्हणजे फॉर्मेशन ऑफ H2 निगेटिव्ह मॉलिक्यूल्स यांची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहे की नाही? आता असं करण्यासाठी एक H आणि एक H निगेटिव्ह कंबाईन झाला असेल आणि H2 निगेटिव्ह मॉलिक्यूल्स तयार झाला आहे. म्हणजे टोटल याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं आपण तर ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये हायड्रोजनचं काय राहणार आहे? 1s1 आणि आपण हायड्रोजन आयनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 1s2. एक इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे जेव्हा आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू इकडे आपण एनर्जी चेंज दाखवू आहे की नाही? इकडे ॲटॉमिक ऑर्बिटल्स एक 1s आणि दुसरी ही 1s. आणि एक 1s कोणाची? हायड्रोजन ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. हायड्रोजन ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि इकडे H निगेटिव्ह आयनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स इकडे ड्रॉ करू आपण. तर आता 1s मध्ये इथे हायड्रोजन याच्यात 1 इलेक्ट्रॉन्स आहे आणि H निगेटिव्ह मध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे? त्यामुळे जेव्हा यांचा मॉलिक्यूल बनल बघा लक्षात ठेवायचं यांचा मॉलिक्यूल बनल तर यांच्यापासून 2 अशा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील. एक राहील तुमची सिग्मा 1s आणि दुसरी राहणार आहे सिग्मा स्टार 1s. आता हे सिग्मा 1s मध्ये या 3 पैकी 2 इलेक्ट्रॉन्स अबव प्रिन्सिपल नुसार लोअर एनर्जी ऑर्बिटल मध्ये येईल. उरलेला एक इलेक्ट्रॉन्स अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये जाईल आहे ना? आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जर आले तर ते लेस स्टेबल मीन्स दे आर द साइन ऑफ अनस्टेबिलिटी. जितके जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये येतील तर दीज मॉलिक्युल्स आर अनस्टेबल. आणि म्हणून हे झालं त्यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन ऑफ H2 निगेटिव्ह मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता आपण यांच्यामध्ये जी पूर्ण इन्फॉर्मेशन पाहून राहिलो ती याच प्रकारे पाहणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे की नाही? की त्यांचं नेचर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन समजून घे.
तर आता मॉलिक्यूल जो असतो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स, इथे काय देणार आहोत आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स. किती राहतील बरं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स सांगा. 3 इलेक्ट्रॉन्स असतील, कारण हे झालं 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स असतील. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स घेऊ आपण. तर सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. सिग्मा 1s मध्ये 2 गेले आणि सिग्मा स्टार 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स गेलाय. सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सिग्मा स्टार 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किती आहे 2 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे 1 डिवायडेड बाय 2 मीन्स हाफ. इथे सुद्धा हाफ बॉन्ड ऑर्डर आलेली आहे ना. म्हणून H2 मॉलिक्युल्स, H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स, हा जो निगेटिव्ह मॉलिक्युल्स आहे इट हॅज हाफ बॉन्ड ऑर्डर. म्हणून यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे हाफ असेल. आणि हाफ बॉन्ड ऑर्डर असेल तर तो अनस्टेबलच असेल. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय द मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. हा मॉलिक्यूल काय असेल एक्झिस्ट म्हणजे हा तयार होईल. यांच्यामध्ये बॉन्ड होईल पण खूप कमी होणार आहे, अनस्टेबल आहे तो 0.5 म्हणजे हाफ बॉन्ड ऑर्डर असल्यामुळे आणि मीन्स इट इज अनस्टेबल. बघा लक्षात ठेवायचं हे सुद्धा कसं आहे अनस्टेबल आहे. त्यानंतर यांचं मॅग्नेटिक नेचर जर विचारात घेतलं तर यांच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. पहा एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे आणि एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर आणि म्हणून याचं मॅग्नेटिक नेचर काय राहणार आहे पॅरामॅग्नेटिक आणि म्हणून हा पॅरामॅग्नेटिक इन नेचरमध्ये हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर राहणार आहे. बघा आता महत्वाची गोष्ट आहे की या तिघांमधलं जर कंपॅरिझन केलं आपण स्टेबिलिटी ऑर्डर जर विचार केली स्टेबिलिटी ऑर्डर तर स्टेबिलिटी ऑर्डर आपण काय सांगतो बॉन्ड ऑर्डरवर डिपेंड आहे की नाही. बॉन्ड ऑर्डरवर डिपेंड आहे. तर ऍक्च्युली H2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर 1 आहे. बघा लक्षात ठेवायची याची बॉन्ड ऑर्डर 1 आहे आणि म्हणून हा मोर स्टेबल राहील. देन H2 पॉझिटिव्ह अँड देन H2 निगेटिव्ह यांची बॉन्ड ऑर्डर तर सेम आहे. मग यांच्यामध्ये कोण स्टेबल राहील मी तर लिहिला H2 पॉझिटिव्ह इज मोर स्टेबल दॅन H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स. त्याचं कारण असं आहे की ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग इन्क्रीजेस. बघा लक्षात ठेवायचं आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इन्क्रीजेस. इन्क्रीज जर झाले तर दे आर लेस स्टेबल. ते कसे असतात लेस स्टेबल असतात. दॅट्स वाय in H2 molecules there is no electrons in non-bonding atomic non-bonding molecular orbitals, anti-bonding molecular orbitals, and that's why it is more stable while it contain one electrons in anti-bonding molecular orbital. That's why H2 negative is less stable. That's why the order of stability of H2 positive and H negative. Here the bond order is 1, here the bond order is 0.5. But it has 1 electrons in anti-bonding molecular orbital and the electrons in anti-bonding orbitals are the sign of instability. हे अनस्टेबिलिटीचं साइन असते. जितके जास्त अँटी मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स येईल तेवढा तो मॉलिक्यूल काय होत असते अनस्टेबल होत असतो. क्लिअर आहे. आणि म्हणून हे झालं आपलं H2 पॉझिटिव्ह मॉलिक्युल्स आणि H2 निगेटिव्ह मॉलिक्युल्स यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आणि त्यांची स्टॅबिलिटी ऑर्डर, त्यांचं मॅग्नेटिक नेचर, पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक, तर हे डायमॅग्नेटिक आहे, बाकी हे दोन्ही पॅरामॅग्नेटिक आहे कारण त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. क्लिअर झालं. आता समोर आपण He2 मॉलिक्युल्सचं मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू. ठीक आहे. याआधी आपण H2 पॉझिटिव्ह आणि H2 निगेटिव्ह आयनच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ केला. आता आपण फॉर्मेशन ऑफ He2 मॉलिक्यूल, हिलियम मॉलिक्यूल तयार होतो का त्यांचं फॉर्मेशन आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि तो तयार होतो का नाही हे आपण यांच्या बॉन्ड ऑर्डरवरून एक्सप्लेन करू शकतो. तर बघा लक्षात ठेवायचं आहे. तर फॉर्मेशन ऑफ He2 मॉलिक्युल्समध्ये 2 हिलियमचे ॲटम्स कंबाईन होतील
आणि हिलियमचा मॉलिक्यूल बनते, बरोबर आहे की नाही. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ, बघा लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ हिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर करतो म्हटलं तर हिलियम कसे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे 2+2 मॉलिक्यूलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असते, बरोबर आहे की नाही, अशा प्रकारे. त्यामुळं आता मी जर यांची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढतो म्हटलं तर इकडे आपण एनर्जी चेंज ड्रॉ करत असतो, बरोबर आहे. जी मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम तयार होते त्यावेळेस एनर्जी चेंज. इकडे आपण एका हिलियमची ॲटॉमिक ऑर्बिटल घेऊ, हिलियमची 1s, कारण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. हिलियम ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स इकडे घेऊ आपण, ॲटॉमिक ऑर्बिटल एका हिलियम ॲटमच्या. एका हिलियम ॲटमची 1s ज्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, है की नाही. आणि असंच एक दुसरा हिलियम ॲटम्स आहे, त्या हिलियम ॲटम्स, कारण 2 हिलियम ॲटम्स कंबाईन होऊन मॉलिक्युल्स बनणार आहे, तर यांची ही 1s ऑर्बिटल आहे, यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, है की नाही. दुसऱ्या हिलियम ॲटमची ॲटॉमिक ऑर्बिटल्स, ह्या हिलियमच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. तर ह्या दोन्ही ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा कंबाईन्स होतील आणि हिलियमचा मॉलिक्युल्स तयार करतील तर यांच्यापासून जितक्या ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होत असतात तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील, बरोबर आहे की नाही. तर म्हणून इथे एक सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s अशा 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. He2 मॉलिक्युलर ऑर्बिटल, हे काय तयार झाले आता, मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर आता इथे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 जातील तुमचे सिग्मा 1s मध्ये आणि 2 कशात जातील, सिग्मा स्टार 1s मध्ये. तर ही झाली यांची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, आहे की नाही. आता या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राममध्ये त्यांचं आपण इन्फॉर्मेशन्स काढू. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन He2 मॉलिक्युल्स, He2 मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पहिले काउंट करायचे. तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एका याच्यापाशी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या याच्यापाशी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्यापाशी, आहे की नाही. त्यामुळं आपण यांचं मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स काढणार. बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स काय राहणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन सिग्मा 1s मध्ये 2 आहे, सिग्मा स्टार 1s मध्ये हे 2 आहे. म्हणजे हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते हे 4 इलेक्ट्रॉन्स सिग्मा 1s मध्ये 2 जातील आणि सिग्मा स्टार 1s मध्ये 2 जातील. बॉन्डिंग मध्ये 2 आहे आणि अँटी बॉन्डिंग मध्ये ही 2 आहे की नाही. त्यामुळे आता आपण जर बॉन्ड ऑर्डर काढली, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर बॉन्ड ऑर्डर जर आपण काढली तर नॅचरली काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. मीन्स बॉन्डिंग मध्ये ही 2 आहेत आणि अँटी बॉन्डिंग मध्ये ही 2च आहेत, डिवायडेड बाय 2. मीन्स तुमची बॉन्ड ऑर्डर काय येणार आहे, 0 बॉन्ड ऑर्डर येणार आहे. आणि 0 बॉन्ड ऑर्डर आली म्हणजेच काय झालं, तर मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट, तो मॉलिक्यूल तयार होणार नाही. दॅट्स वाय here the number of bonding electrons is equal to number of anti-bonding electrons. Hence, molecules is not exist. Molecule is not exist. म्हणजे तो तयारच होत नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. Why helium molecule is not exist? Because it contain number of electrons in bonding molecular orbital is equal to number of electrons in anti-bonding molecular orbitals. And that's why it is not exist. तो तयारही होत नाही. It is unstable bond order, hence H2 molecule is not exist आपण सांगूनच राहिलेलो. अँड मॅग्नेटिक नेचर जर आपण विचारात घेतलं असतं तर तो स्टेबलच नसल्यामुळं हायली अनस्टेबलच राहणार आहे. मीन्स इट डज नॉट फॉर्म बॉन्ड, इट डज नॉट फॉर्म बॉन्ड, तो बॉन्ड तयार करणार नाही, लक्षात ठेवायचं. अँड दॅट्स वाय इट डज नॉट एक्झिस्ट. त्याच्यामुळे हिलियम मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. क्लिअर आहे. आता नेक्स्ट आपण He2, आता आपण नेक्स्ट He2 पॉझिटिव्ह आयन्स आर एक्झिस्ट ऑर नॉट आणि देअर मॅग्नेटिक नेचर सुद्धा आपण एक्सप्लेन करू. Formation of He2 positive molecules.
आता He2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूलचं आपण फॉर्मेशन सांगू अकॉर्डिंग टू द इज दॅट एक्झिस्ट ऑर नॉट, हे तयार होतो का नाही. जसं He2 मॉलिक्यूल तयार होत नाही तसं He2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल तयार होऊ शकतो का, ते आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की एक हिलियम ॲटम असेल आणि एक हिलियम आयन्स असेल, हे कंबाईन होऊन काय तयार झाला असेल, हिलियमचा मॉलिक्यूल्स तयार झाला असेल, पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स. त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू इथे. बघा लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 आणि हिलियम मोनोपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय राहणार आहे 1s1. तर ह्या ज्या दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील आणि यांच्यापासून हे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्यासाठी आपण डायग्राम काढू इथे. बघा लक्षात ठेवायचं आहे, इकडे आपण एनर्जी चेंज ड्रॉ करणार आहोत. इकडे ॲटॉमिक ऑर्बिटल्स घेऊ आपण, एक 1s ऑर्बिटल, दुसरी ही 1s. कोणाची, एक हिलियम ॲटमची ॲटॉमिक ऑर्बिटल आणि याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हिलियमच्या याच्यात. आणि जी दुसरी हिलियम आयनची ॲटॉमिक ऑर्बिटल घेणार आहोत. ॲटॉमिक ऑर्बिटल्स, हिलियम आयनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे 1s मध्ये. आता हे जेव्हा कंबाईन होतील तेव्हा यांच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. एक मॉलिक्युलर ऑर्बिटल तुमची बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल, ती आहे सिग्मा 1s. आणि एक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे सिग्मा स्टार 1s. आता हे 3 इलेक्ट्रॉन्स पैकी 2 इलेक्ट्रॉन्स इथे जातील आणि एक इलेक्ट्रॉन्स तुमचा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये गेला. त्यामुळं जर आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं आहे, त्यासाठी आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन He2 पॉझिटिव्ह मॉलिक्युल्स किती असतील ते पहिले सांगणार आहोत. किती आहे बरं, He2 पॉझिटिव्ह मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. कारण 4 मधून एक इलेक्ट्रॉन्स चालला गेला आहे की नाही, म्हणून 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे याचं मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन जे आहे, काय सांगणार आपण, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स घेणार आपण. ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स, तर यांचं मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स काय राहणार आहे, सिग्मा 1s2 आणि सिग्मा स्टार 1s1. इथे एक इलेक्ट्रॉन्स आहे अँटी बॉन्डिंगमध्ये. त्यामुळे आपण नेक्स्ट त्यांची बॉन्ड ऑर्डर ड्रॉ करणार आहोत. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. बॉन्डिंगमध्ये 2 आहे, अँटी बॉन्डिंगमध्ये 1 आहे, डिवायडेड बाय 2 मीन्स बॉन्ड ऑर्डर किती येणार आहे, हाफ. आणि म्हणून बॉन्ड ऑर्डर जर हाफ येत असेल तर मॉलिक्युल इज एक्झिस्ट, आहे की नाही. Here the number of bonding molecular orbital electrons is greater than number of anti-bonding molecular orbital electrons. That's why He2 molecule is exist. ही तो तयार होऊ शकतो आणि यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे, हाफ. आता यांचं मॅग्नेटिक नेचर जर विचारात घेतलं आपण, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, तर यांची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कशी राहणार आहे, पॅरामॅग्नेटिक असेल तो, बिकॉज इट कंटेन 1 अनपेड इलेक्ट्रॉन्स. त्यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर राहणार आहे. इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर, पॅरामॅग्नेटिक, तो पॅरामॅग्नेटिक इन नेचरचा असेल. तर पॅरामॅग्नेटिक इन नेचर बिकॉज इट कंटेन 1 अनपेड इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय He2 मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट. हा मॉलिक्यूल नॉट एक्झिस्ट, हा एक्झिस्ट होत नाही. त्याचं कारण आहे की नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, वाईल He2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूल इज एक्झिस्ट. हा एक्झिस्ट होतो बिकॉज नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. क्लिअर आहे. आता नेक्स्ट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आपण